हाय गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी अशी खूप पफी वगैरे दिसत असेल की मी खूप जाड झाले आहे आणि मला अतिशय झोप येते आहे बिकॉज मंडे ट्यूजडे हे 2 दिवसच प्रोसेस होत नाहीत मला. बिकॉज सॅटर्डे संडे झालेला असतो त्याच्या आधी आणि सॅटर्डे संडे म्हणजे फन डे, फन टाईम, फन लाईफ, सगळं फन. आणि मंडेला परत लॅपटॉप घ्यायचा अँड स्टार्ट वर्किंग अँड स्टफ इज जस्ट सो डिफिकल्ट फॉर मी. इट्स नॉट माय थिंग ॲट ऑल असं मला वाटतं. बट इव्हेंच्युअली विथ द ग्रिंड अँड विथ द एव्हरीथिंग वी हॅव टू गेट स्टार्टेड विथ द लाईफ #लाईफ. कारण so this is the topic of today's video actually. Karan, I think nobody talks about how difficult or how irritating is the transition जेव्हा तुम्ही कॉलेजमधनं बाहेर पडता and then you start to work. The level of responsibilities you have to always be on top of everything, and you start to earn, you have to do money management, you have to save for future, but at the same time you are in your 20s, so you also want to spend time in the best way possible. But sometimes that doesn't happen because it takes a little time for you to exhale. It takes a time for you to breathe. So आजचा टॉपिक हाच आहे, द 9 to 5 hustle, the 9 to 5 life that you get. So, and today is just a gossip day. There is nothing in the video, there is no fun, there is just gossip. I'm gonna give you gossip of my life. So, just be happy, just be entertained. So, आज पण मी ऑफिसमध्येच आहे, बसलेले आहे ऑफकोर्स. आणि मी असा विचार केला की मी हा व्हिडिओ आत्ताच बनवते बिकॉज दिस नो राईट प्लेस देन दिस. आणि आय वॉन्टेड टू टेल यू ऑल की मला कसं फील झालं. लाईक सगळ्यांचं सगळं खूप सब्जेक्टिव्ह असतं. मे बी तुम्हाला खूप जास्त एन्थुझियास्टिक फील झालं असेल, मला खूप जास्त एन्थुझियास्टिक फील झालं होतं. आणि त्यानंतर माझी लाईफनी कुठला असा ट्विस्ट अँड टर्न घेतला आणि इव्हेंच्युअली काही लोक मे बी रिलेट करतील टू द सिच्युएशन अँड स्टफ. पण ही लाईफ कशी आहे, या जितकं चांगलं दिसतं तितकं चांगलं असतं का, किंवा वडॅवर जे काय असेल ते. सो आपण ह्या सगळ्याबद्दल कॉन्व्हर्सेशन करणार, स्पेसिफिकली अबाउट माय लाईफ. तुम्हाला आय वॉन्टेड टू टेल यू ऑल की मला कसं वाटलं. सो लास्ट इयर आय गॉट ग्रॅज्युएटेड. आय डिड BMS फ्रॉम माय कॉलेज, फ्रॉम डहाणूकर कॉलेज, विलेपार्ले. And I did finance as my elective. I did not do marketing because माझी आई मला मार्केटिंग करायला अलावच करत नव्हती फॉर सम रिझन. आय टोल्ड हर की मला मार्केटिंग करायची आहे, ब्ला ब्ला ब्ला. बट फॉर इन्व्हेस्टमेंट्स अँड फायनान्स रिलेटेड नॉलेज असण्यासाठी आय चोज फायनान्स एज माय इलेक्टिव्ह अँड आय एम ग्लॅड आय डिड. कारण मी जेव्हा कॉलेजमध्ये होते आय फेल्ट लाईक आय गॉट लेव्हरेज्ड विथ अ लॉट ऑफ फायनान्शियल टर्म्स जे कदाचित मला असे हवेमध्ये कळालेच नसते. आणि तुम्ही किती पण यूट्यूबवर जा, जे तुम्ही स्वतः लिहिता किंवा जे तुम्ही स्वतः अंडरस्टँड करता, ज्या फंक्शनॅलिटीजला, ज्या थिअरीजला, ज्या ट्रेडिंग ॲस्पेक्ट्सला तुम्ही स्वतः लर्न करता, that comes with a whole different experience, and that really turns your intellectual into exercise is what I can say. आणि मग फायनान्स घेतलं, मग फायनान्स घेऊन फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर झालं, थर्ड इयर झालं. मग त्याच्यामध्ये खूप जास्त हसल होती. लाईक फायनान्स वॉज नॉट इझी ॲट ऑल. मला असं वाटतं मार्केटिंग वॉज वे मोर इझियर. फक्त थिअरी होती, रट्टा होता आणि फक्त पास व्हायचं होतं. मी तर 1 दिवसाआधी पण पास झाले असते, आय एम प्रिटी शुअर. बट फायनान्समध्ये यू कॅन नॉट गेट पास. लाईक जोपर्यंत यू डोंट हॅव हँड्स ऑन एक्सपिरियन्स ऑन कॅल्क्युलेटर, हँड्स ऑन एक्सपिरियन्स ऑन वॉट यू हॅव टू राईट. स्पेसिफिकली जे फायनान्शियल टर्म्स असतात, जे असे म्हणजे फॉरेक्स आम्हाला होतं बेसिकली ॲज अ सब्जेक्ट. सो ते CAD USD वगैरे वॉज नॉट इझी ॲट ऑल. नॉट इझी. आय एम टेलिंग यू इट्स नॉट इझी. सो बट आय हॅड फन विथ माय फ्रेंड. माझी फ्रेंड साक्षी, वी बोथ डिड एव्हरीथिंग टुगेदर. मला वाटलं नव्हतं जितकं जास्त मी तिथे एक्सेल केलं स्वतःला. आय गॉट बेटर. बट मला असं वाटतं कुठेतरी कॉलेज ऑल्सो हॅव दिस काइंड ऑफ थिंग की तुमचं कॉलेज तुम्हाला कसा टाईपचं एज्युकेशन प्रोव्हाइड करत आहे. ठीक आहे, म्हणजे आय थिंक माय कॉलेज
प्रोव्हाइडेड मी द बेस्ट एज्युकेशन. लाईक वडायवर मी कधी पण त्यांना क्रिटिसाइज करेन, बट आय थिंक दे डिड देअर जॉब अँड आय डिड माय जॉब. सो ठीक आहे. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. आय गेस आमची एक्झाम होती मे का जूनमध्ये समथिंग. आणि सिन्स दॅट टाईम मी खूप जास्त स्ट्रेसमध्ये होते की त्याच्या पुढे मी काय करणार आहे. ऑनेस्टली मी तुम्हाला सांगू, मी खूप जास्त कसं सांगू मला कळत नाही आहे. मी खूप जास्त त्या वेमध्येच नव्हते की मला माझ्या करिअरमध्ये काय करायचं आहे. लाईक आय लिटरली हॅड नथिंग इन माय माइंड की वॉट आय वॉन्टेड टू डू इन माय करिअर अँड वेअर आय वॉन्टेड टू गो. देर वॉज नथिंग, देर वॉज नो विजन. आय स्वेअर देर वॉज नो विजन. सो ते सगळं झालं आणि आय स्टार्टेड. आय थॉट आय डू MBA. आय स्वेअर आय थॉट आय डू MBA. मग नंतर माझ्या घरचे सगळे बोलायला लागले. सो मी ॲडमिशन पण घेतलं MBAच्या क्लासेसमध्ये, पण मी अर्ध्यावर सोडलं ते बिकॉज आय फेल्ट लाईक की मला MBA नाही करायचं आहे किंवा आय थॉट इट्स टू मच फॉर मी वॉटएव्हर. सो आता मी MBA पण नाही करणार. मग मी करणार काय. सो आय वेंट टू माय मॉम अँड शी इज लाईक की तुला सगळं सोडायचं तर सोड. वॉट यू वॉन्ट टू डू, यू जस्ट डू वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू अँड स्टाफ. ॲज लाईक फाईन, ठीक आहे, नाव आय हॅव टू फाइंड माय ओन वे. सो त्या मधल्या पिरियडमध्ये मम्मी माझी गावी गेली होती आणि आय प्रॉमिस्ड माय सेल्फ की जोपर्यंत मम्मी येणार, ज्या दिवशी मम्मी येणार, बिफोर हर कमिंग आय विल लँड अप अ जॉब. आय विल लँड अप इन अ जॉब. सो आय ट्रस्ट मी दिवसाला 60 to 70 ऑलमोस्ट ॲप्लिकेशन सेंड करत होते. लिंक्डइन चालावर एव्हरी प्लेस पॉसिबल. अँड इट वॉज सच अ रिगरस जर्नी जेव्हा तुम्ही असे ॲप्लिकेशनवर एंटर करताय आणि पुटिंग एव्हरीथिंग वॉट एव्हर दे वॉन्ट. तुमचं CV डिझाईन करताय बेस्ट वे पॉसिबलमध्ये तुम्ही ते बनवायचा प्रयत्न करताय, बट दॅन यू डोंट लँड अप गेटिंग अ जॉब. मी इतके सारे इंटरव्ह्यूज दिले असतील, लोअर परेल, इवन नवी मुंबई, इवन वेरेवर पॉसिबल. मग माझ्या घराच्या ढेंबर अंतरावर सुद्धा आणि माझ्या घराच्या 10 किलोमीटरच्या अंतरावर सुद्धा आय डिड नथिंग. ट्रस्ट मी, नथिंग हॅपेंड. आणि मग आय वॉज लाईक की वॉट आता काय. आणि मम्मीला यायला थोडेसेच दिवस होते अँड आय वॉन्टेड टू प्रूव्ह माय सेल्फ. दॅट इज दी ओनली थिंग दॅट वॉज रनिंग इन माय माइंड ॲट द मोमेंट. आणि मग मी गेले इन द सेन्स मग मी परत तेच एव्हरीडे हसल चालू होता. आणि लँडेड अप इन अ जॉब, लाईक गेटिंग अ जॉब. My job was in Prabhadevi. That was a startup company. I was always working in a startup company. जेव्हापासून मी ऑफिस नंतर जॉईन केलं आहे, लाईक कॉलेज संपल्यानंतर दिस इज माय सेकंड स्टार्टअप कंपनी. फर्स्ट स्टार्टअप कंपनीमध्ये मी लागले. जेव्हा मी लागले आय वॉज व्हेरी हॅपी. ज्या दिवशी मम्मी येणार होती त्याच्या आदल्या दिवशी मला माझं ऑफर लेटर आलेलं होतं विथ अ व्हेरी गुड अमाऊंट. सो इज लाईक आय वॉन्ट टेल दिस टू माय मॉम अँड माय मॉम वॉज व्हेरी एक्सायटेड. त्या दिवशी ती आली. दॅट डे आय गेस वॉज द फर्स्ट जॉईनिंग डे ऑफ माय लाईफ, लाईक ऑफिसवाला माय लाईफ. आय वॉज व्हेरी एक्सायटेड आणि मी खूप खुश होते की ओ माय गॉड आय एम गोना गेट अ जॉब अँड ऑल ऑफ दॅट. आणि ते प्रत्येक मुलाचं एक असतं ना की यू सी युअर पेरेंट्स, यू सी अँड यू फील लाईक हाऊ इझी द लाईफ इज. ओ माय गॉड आय वॉन्ट गेट अ जॉब, आय ऑल्सो वॉन्ट गेट अ, आय डोंट वॉन्ट स्टडी बिकॉज अभ्यास एक्झाम्स अँड स्टफ. बट गाईज ट्रस्ट मी, आय एम प्रिटी शुअर जे लोक माझ्या एजचे असतील, इवन एल्डर दॅन मी, विल डेफिनेटली अंडरस्टँड द थिंग दॅट आय वेंट थ्रू. बिकॉज असं प्रत्येकाला वाटतं अँड इवन आय फेल्ट दॅट. आणि त्याच्यानंतर मग दीज ऑल थिंग हॅपेंड आणि इट वॉज व्हेरी क्रेझी. आणि मी खूप खुश होते. मी ऑफर लेटर वगैरे माझ्या मम्मीला दाखवलं. माझ्या घरचे सगळे खूप एक्सायटेड होते, खूप हॅपी होते की ओ वाव निधी इज गॉना बी लाईक वर्किंग लेडी अँड स्टफ. माझ्या घरचे तर खूप प्रो मॅक्स एक्सायटेड होते. पण ज्या दिवशी मी ऑफिस जॉईन केलं, सिन्स दॅट डे एव्हरीथिंग वेंट फेल्ट डिफरंट. म्हणजे आय एम अ न्यू पर्सन. मला असं वाटलं की मी ती निधी आहेच नाही जी मी होते किंवा मी ती एक्झिस्ट करत होते आधी, किंवा माझ्या कॉलेज लाईफमध्ये मी जी निधी होते. माझ्या कॉलेज लाईफमध्ये मी अतिशय फालतू होते. ट्रस्ट मी, लाईक आय वॉज द वर्स्ट किड एव्हर असं मला वाटतं. लाईक ट्रू दिस इज लाईक द ब्रुटल ऑनेस्ट व्हिडिओ आय पुट ऑन माय चॅनल. As like nobody used to like me is what I felt, and I think nobody did, but whatever. म्हणजे who did, ज्यांनी केलं त्यांनी केलं, who didn't like, but I think nobody liked me. and तेव्हा असं मला वाटायचं की
की ओ अच्छा मी आता ऑफिसला जाणार अँड स्टफ. बट आय थिंक इट इज अ बिगेस्ट ट्रान्झिशन ऑफ माय लाईफ. I don't think so if I ever get married, that's gonna be a biggest transition. My school transition wasn't like college to school, school to college वाला transition पण इतका यूज नव्हता. ज्युनियर कॉलेज टू डिग्री कॉलेजचा पण काही ट्रान्झिशन एवढा मोठा नव्हता. पण द ट्रान्झिशन फ्रॉम माय ऑफ कॉलेज एंडिंग टू द टाईम दॅट आय स्पेंड इन द मिडल ऑफ गेटिंग अ जॉब अँड देन गेटिंग अ जॉब वॉज अ होल डिफरंट शिट एक्सपिरियन्स. आय मीन मला जेव्हा मी जॉबला लागले, इट स्टार्टेड देन आय स्टार्टेड गेटिंग वॉटएव्हर. मग त्यानंतर एव्हरीबडी स्टार्टेड, फर्स्ट ऑफ ऑल एक्सपेक्टेशन चालू होतात तुमच्याकडनं. लर्न लाईक यू अंडरस्टँड दिस, वन्स यू स्टार्ट अर्निंग यू आर प्रोन टू मेनी थिंग्स दॅट यू नेवर इवन थॉट यू विल बी डुईंग इन युअर लाईफ एव्हर. अँड आय थॉट, मला असं वाटलं की दिस इज लाईक ओ गॉड, अच्छा आता मला पण हे करावं लागणार जे मम्मी करायची. ओ अच्छा ओके. आणि ऑनेस्टली मी काही असं क्रेझी करत नव्हते, पण मी प्रत्येक गोष्टीला असं व्हिज्युअलाइज करायचे की ओ अच्छा मी हे आधी कधी केलं नाही. आणि इट कम्स व्हेरी मच ऑटोमॅटिक टू यू, कारण तुम्हाला ते सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी येते, सेन्स ऑफ अंडरस्टँडिंग येते, सेन्स ऑफ द फिलिंग येते की ओ अच्छा मला हे करायला पाहिजे फॉर माय फॅमिली, फॉर माय सेल्फ, फॉर माय फ्रेंड्स, फॉर एनीबडी हू आय लव्ह. And trust me, I always kept myself saying this ki हाँ okay, I love this 4 people, I love this 5 people, whatever, I will do whatever and however I can to do to give them the best life. आणि ही फिलिंग मला ऑनेस्टली कधीच नव्हती when I was studying, when I was in college. जशी मी ऑफिसला लागले तसं एकदम क्रेझी झालं, एकदम क्रेझी की ओ अच्छा आता मला हे पण करायचं आहे, ओ whatever. आणि मग यू स्टार्टेड स्पेंडिंग मनी ऑन युअर सेल्फ, जे तुम्ही आधी कधीच केलं नाही. लाईक यू स्टार्टेड बाईंग एक्सपेन्सिव्ह थिंग्स, यू स्टार्टेड गोईंग टू स्पेसेस वेर यू फील ओ दिस इज अ लिटल टू मच फॉर मी, बट यू स्टार्ट डुईंग दॅट इव्हेंच्युअली बिकॉज यू गेट द पॉवर ऑफ मनी. आणि त्याच्यानंतर यू ऑल्सो लर्न टू सेव्ह, यू ऑल्सो लर्न टू थिंक अबाउट युअर फ्युचर रॅशनली, विच आय थिंक मी कधीच नव्हतं केलं, कधीच. ज्या दिवसापासून आय स्टार्टेड अर्निंग वॉज द डे आय स्टार्टेड थिंकिंग अबाउट मला उद्या काय करायचं आहे, द अमाऊंट ऑफ मनी आय नीड टू सेव्ह फॉर माय फ्युचर, द अमाऊंट ऑफ. मी कधी माझ्या लाईफमध्ये विजन बोर्डच नव्हता बनवला ऑनेस्टली. टिल नाव आय फील लाईक माझ्या गोष्टी आहेत माझ्या डोक्यामध्ये ज्या मला करायच्या आहेत, बट नॉट प्रिटी क्लिअर, बिकॉज आय थिंक मला अजून खूप बघायचं आहे इन माय लाईफ, विच आय एम व्हेरी व्हेरी शुअर अबाउट. लाईक मी किती पण मोठे झाले तरी आय विल ऑलवेज फील की देर इज ऑलवेज अ स्पेस और देर इज ऑलवेज a place where you need to get better and better and better in your life. But so this 9 to 5 struggle, जो मी सकाळी उठते and I do get up and do stuffs and whatever I do for myself, everything gets counted. हे मला feeling आली की every day I work gets, जेव्हा महिना चालू होतो आणि जेव्हा महिना संपतो त्या दोघांमध्ये 2 वेगळे ट्रान्झॅक्शन असतात. महिना चालू व्हायच्या आधी एक ट्रान्झॅक्शन असतो जिथे आपल्याला फील ओ आता चालू झालं, परत हसेल अँड ऑल ऑफ दॅट. पण महिन्याच्या एंडिंगला मला हमेशा एक ते रिअलायझेशन असते की ओ अच्छा एव्हरीथिंग जस्ट पेड ऑफ. आय स्वेअर एव्हरीथिंग जस्ट पेड ऑफ, टचवूड. आणि द फिलिंग ऑफ बिईंग अ मॅच्युअर्ड वुमन ही माझ्यामध्ये आली. लाईक आय थिंक आय वॉज अ गर्ल अंटील आय एम इन कॉलेज. म्हणजे मी किती पण बोलले आय वॉज अ गर्ल, आय डिडंट अंडरस्टँड एनिथिंग, बट आय कॅन प्राऊडली से आय एम अ वुमेन नाव. बिकॉज मला आता खूप जास्त क्लॅरिटी आहे माझ्या लाईफमध्ये की मला काय करायचं आहे, whom I want to be with, whom I want to spend my life with, or how I want to excel in life, what I want to work. मला कसलीच क्लॅरिटी नव्हती. माझी मम्मी मला किती विचारायची की काय करायचं आहे लाईफमध्ये, काय करायचं आहे, व्हॉट यू वॉन्ट टू मेक युअर करिअर इन. तू माझाच करिअर म्हणजे माझी मम्मी जी करते त्याच्यामध्येच माझं करिअर, म्हणजे त्याच्यामध्येच मी जॉबला लागू या वड्यावर. पण मला ते नव्हतं करायचं जे माझी मॉम करत होती, किंवा अजून पण ती तेच करते, बट मला ते नव्हतं करायचं. बिकॉज आय डोंट थिंक त्याच्यामध्ये माझं कधी असं हे होतं. आणि माझी लाईफ सर्वात जास्त ट्रान्झिशन तिथे झाली जिथे मी फायनान्स स्टुडंट होते, पण माझा हार्ड कोर जॉब इज मार्केटिंग. Because I think I am a great orator. I think I am a great orator. I think that's when I decided की ओ अच्छा मला हे करायचं आहे. सो मला असं वाटलं की एवढं माइंड हे मला कधी होतच नाही की मला काय करायचं आहे ह्या नॉलेजचं. अँड देन वेन आय गॉट इन टू जॉब, जो पहिला जॉब जो होता ना माझा तो असा हार्डकोर मार्केटिंग नव्हता. मला क्लॅरिटी तेव्हा पण नव्हती की मी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे होतं ते.
बट लेटली मला त्याची क्लॅरिटीसुद्धा आली की ओ आय वॉन्ट डू दिस अँड आय एम व्हेरी प्रिटी शुअर की मला ह्या स्पेसिफिक एरियालाच पुढे घेऊन जायचं आहे, जे मी आता करते ॲट दिस करंट कंपनी. दिस इज माय सेकंड कंपनी. मी याच्यानंतर एक स्विच घेतला अँड दिस इज माय सेकंड कंपनी. सो दिस इज माय स्टोरी ऑफ हसेल. आपण आता स्टोरी मोठी खूप झाली आहे, ऑलमोस्ट 13 मिनिट्स. ऑलमोस्ट 13 to 15 मिनिट्स. बट आय थिंक तुम्ही थोडंफार रिलेट कराल माझ्या सिच्युएशनबद्दल. दिस इज लाईक अ पार्ट 1 ऑफ माय स्टोरी ऑर स्टफ. वी विल कंटिन्यू लेटर, पार्ट 2, पार्ट 3 or whatever. But we will also do like a learnings and stuff because I feel like it's a little fancy. So let's do that as well. But I hope तुम्हा लोकांना माझी स्टोरी एन्थुझियास्टिक वाटली असेल, आवडली नसेल, whatever काही असेल, बट एन्थुझियास्टिक. दिस इज द रिअल लाईफ स्टोरी. मी तुम्हाला ह्याच्यापुढे माझी वर्स्ट जॉब एक्सपिरियन्स पण सांगेन बिकॉज माझा एक्स जॉब टॉक्सिक AF होता. मी तो पण सांगेन तुम्हाला. बट दिस इज लाईक दिस इज गेटिंग अ लिटिल मोर लॉंगर देन आय एक्सपेक्टेड. आय नेवर फेल्ट की मी एवढं बडबड करू शकेन अबाउट माय लाईफ रँडमली अँड गोनो पोस्ट ऑन इंटरनेट. आय एम सो एक्साइटेड whatever. But let's have this conversation lately also. So that's it for today's video. That's how I felt when I was in the middle of the transition of my work and my office life, of my college and my office life. I will also rant with you in the next video about my post office life and my toxic office work experience. Chalo, bye, see you.